नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझे आई वडील गंगासागर तीर्थयात्रेला गेले होते। ते काल रात्री 2:30 वाजता 2:30 ते 3 वाजले होते तेव्हा ते पोहोचले। तर रात्री त्यांनी आराम वगैरे केला आणि आता सकाळी उठलेले आहेत आणि जे सामान वगैरे त्यांनी आणले ते दाखवायला सुरुवात केली। आणि शशीला तर खूपच आवडतं काही पण हुसकायला। तर हे बघा त्यांची बॅगमधून सामान काढून शची बघत आहे। त्यांनी काही सामान शचीसाठी आणला आणि काही असं घरात सुद्धा काही वस्तू सामान आणला। तर त्यामध्ये त्यांनी काजू वगैरेचा पेरा तिकडे जास्त प्रमाणात होतो तर काजू आणलेले आहेत आणि शचीला भरपूर प्रमाणात काजू आवडतात। तर तिने येतावर जेवढे काजू आहे सर्व सोबत घेऊन माझेच आहे मलाच खायचं आहे असं करून ते सर्व सोबत घेऊन बसलेली आहे। आणि बाकी तिच्यासाठी जे डॉल आणि ते सामान आणलं होतं ते सुद्धा घेऊन बसलेली आहे। सर्व सामान सोबतच ठेवलेलं आहे, काहीच ते साईडला ठेवायला तयार नाही आहे आणि ठेवून देते तसं म्हटलं तर जो तो रडत आहे। तर चला आता मम्मी पप्पांनी काय काय सामान आणलं ते बघूयात। तर सर्वात आधी त्यांनी काजू आणलेले होते, सोबतच हे काजूची पॅकिंग आहे पण यामध्ये खसखस आहे। खसखस म्हणजेच आमच्याकडे विदर्भात खाकस म्हणतात त्याला, ते आणलेली आहे। खसखसचा वापर आपण भाजीमध्ये वगैरे केला जातो। त्यानंतर हे आहेत कॅप आणि बास्केट वगैरे, तर ह्या आणलेल्या आहेत तिकडून। हे नवीन वाटलं तर ते घेऊन आलेले आहेत। सोबतच ह्या साड्या आहेत, तर ही एक फ्लावर प्रिंटची साडी आहे, तर ही माझ्यासाठी आणलेली आहे मम्मीने। सोबतच हा येलो कलरचा ड्रेस आहे, तर प्युअर कॉटनचा ड्रेस आहे हा, छान असा येलो कलरचा ड्रेस शचीसाठी आणलेला आहे। आणि त्यानंतर ही एक साडी आणलेली आहे, तर ही साडी आहे खादी कॉटनची, तर कलरसुद्धा खूप गोड आहे, गुलाबी कलरची साडी आहे आणि तिला हिरवी काठ आहे। यामध्ये ब्लाऊज पीस नाही आहे, यामध्ये सेपरेट ब्लाऊज पीस घ्यावं लागतं। आणि आधी जी साडी दाखवली मी त्यामध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे। तर असे हे 2 साड्या आणि ड्रेस आणलेला आहे। त्यानंतर हे बांगड्या आणलेल्या आहेत, तर ह्या बांगड्या ज्या आहेत त्या माझ्यासाठी आणलेल्या आहेत आणि बाकी आमच्या घरच्या मुली म्हणजे ताईच्या मुली, दादाच्या मुली आणि शची यांच्या सर्वांसाठी बांगड्या आणलेल्या आहेत छोट्या छोट्या। तर लहान मोठ्या आणलेल्या आहेत कारण ह्या शची आणि धनु जे आहेत त्या लहान आहेत आणि वेदू आणि परिया थोड्या मोठ्या होतात म्हणून त्यांना थोड्या मोठ्या बांगड्या आणलेल्या आहेत। आणि त्यानंतर आता बघूयात प्रसाद वगैरे। ते मेन म्हणजे गंगासागरला गेले होते पण आजूबाजूचे तीर्थ होते ते सुद्धा त्यांनी केलेले आहे। तर जेवढे असं मंदिरं होते तिथला थोडासा प्रसाद ते घेऊन आलेले आहेत सोबतच तिथं गंगाजल वगैरे मिळतं ते सुद्धा आणलेलं आहे। तर तिथं त्यांनी आजूबाजूचे जे शहर होते जसं की जगन्नाथपुरी, अजून कोलकाता वगैरे हे सुद्धा बघितलं, तर तिथला त्यांनी प्रसाद आणलेला आहे। तर सर्व प्रसाद असा वेगवेगळा त्यांनी आणलेला होता। नंतर सर्व प्रसाद मिक्स केला आणि बाकी त्यांना जे भेटायला यायचे त्यांना द्यायला जो प्रसाद त्याचा मिक्स करून ठेवलेला आहे। त्यानंतरच माझ्या मावशीचा मुलगा आहे सत्यम, त्याने मम्मीला जगन्नाथ महाराजांची कंठी सांगितलेली होती। तुळशीची कंठीची माळ असते ती त्याला घालायची होती, त्याच्यासाठी कंठीची माळ आणलेली आहे मम्मीने जगन्नाथ महाराजांची। सोबतच शचीसाठी छान अशी एक डॉल आणलेली आहे आणि हे आहे पॅराशूट डॉल, तर हे उडवतात मस्त छान प्रकारे वरती, तर हे सुद्धा आणलेलं आहे पप्पांना तिच्यासाठी। पप्पांना जास्तच आवडतं असं काही म्हणून ते तिच्यासाठी ते घेऊन आलेले आहेत। त्यानंतर आपण बघू शकतात हे आहेत दगडाचे दिवे, तर हे दिवे जे आहेत ते मी आधीच सांगितलं होतं मम्मीला की तिकडे जर दगडाचे दिवे मिळतील तर माझ्यासाठी नक्की आणशील, तर म्हणून तिने हे दिवे घेऊन आलेली आहे। तर खूप छान असे दगडाचे दिवे आहेत, वजनाला पण हलके आहेत। आणि त्यानंतर आणलेली आहेत हे वाळू, तर ही जी रेती वाळू आहे तर ही पूजेसाठी आणलेली आहे। आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी आम्ही घरीच हरतालिकेची पूजा केली जाते, त्यासाठी आम्हाला वाळूची आवश्यकता असते म्हणून मम्मी आमच्यासाठी ही वाळू घेऊन आलेली आहे। सोबतच हे गंगाजल सुद्धा आणलेलं आहे, तर वेगवेगळ्या भागातलं गंगाजल सुद्धा ती घेऊन आलेली आहे। आम्ही सर्व सामान बघितलं वगैरे आणि आता सर्व सामान ठेवून दिलेलं आहे। मम्मी पप्पांनी जेवण वगैरे केले, आम्ही सुद्धा आता सर्व जेवण वगैरे आणि कामं वगैरे आवरून आता बसलेलो आहोत। पण शचीला काही झोप येत नव्हती, तर ते आलेली नाही मला तिकडे गुरांकडे जायचं म्हणून आम्ही आता आलो गुरांकडे। तर गुरांकडे तिथं जो चारा वगैरे होता त्याच्यावरती होता सरडा, तर बाई त्या सरड्याला बघून काळी दाखवत आहे ना हट 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 असं सुरू आहे तिचं। सोबतच मम्मी पप्पा तिकडे गेले होते गावाला, तेव्हाच घरी व्यापारी वगैरे येऊन गेले। त्यांच्या इथं जे शेतमालाचा माल म्हणजेच की कापूस आहे तो कापूस विकण्यासाठी क्या व्यापारी 2-3 वेळा येऊन गेले, तर मी त्यांना सांगितलं की मम्मी पप्पा घरी नाही आहेत बुवा, तुम्ही ते आल्यावर ये जा। तर ते फोनवर मम्मी पप्पाशी बोलून घेतलं आणि आता आजच त्यांचा म्हणजे काल रात्री ते पोहोचले आणि आज त्यांचा माल विकला जात आहे।
तर त्यासाठी थोडा वेळ त्यांनी जेवण वगैरे केलं, आराम केलेच. तेच व्यापाराची गाडी आलेली आहे आणि आता ते माल भरत आहे. तर त्यांनी सर्व जो कपाशीचा माल आहे तो आता भरणं चालू केलेला आहे. 40-50 क्विंटल कापूस असेल त्यांचा. पूर्ण दोघं जे रूम होते आमचे, ते दोघं रूम पूर्ण कापसाने फुल पॅक झालेल्या होत्या. तर अर्धा वगैरे कापूस त्यांनी मापला आणि आता ते थोडंसं आराम करायला बसले. तर त्यांचं चहापाणी चाललं आहे. त्यांनी छान असं चहापाणी घेतलं सर्वांनी आणि परत बाकीचा जो कापूस होता तो भरला. त्यानंतर माप वगैरे लिहायला आज घरी मीच होती, नाहीतर कसं मागच्या वर्षी शशीचे बाबा असल्या कारणाने त्यांनी माप वगैरे लिहिलं होतं. पण यावर्षी ते ऑफिसमध्ये होते, त्यांना सुट्टी नव्हती, म्हणून मीच माप वगैरे लिहिलं. त्यामुळे मला जास्त शूट करता नाही आलं. कापूस वगैरे भरणं झाला आणि कापूस भरण्यातच पूर्ण म्हणजे ते 11-12 वाजता आले. तर पूर्ण 3-4 त्यांना कापूस भरण्यातच गेला. 4 वाजता कुठं ते व्यापारी घरी गेले, म्हणजे त्यांचा माल घेऊन गेले ते. आणि आता आम्ही सर्व शांत बसायच्या विचारात होतो, पण पप्पाला काही शांत बसवत नाहीत. त्यांनी तेव्हाच ते माल वगैरे गेला आणि अर्धा 1 तास बसले थोडा वेळ आणि चहा पाणी घेतलं संध्याकाळचं आणि लागले त्यांच्या कामाला. त्यांना त्यांच्या शेतीच्या कामापासून करमतच नाही. तर त्यांना मी बोललीसुद्धा की आताच तुम्ही यात्रेवरून आले, आराम करा वगैरे. ते बोलले मला आराम काही करत नाही, मी माझ्या शेताकडे जाऊन येतो. ते शेताकडे आधी चक्कर मारून आले. त्यानंतर घरी जे शेणखत होतं ते पूर्ण जे बैलगाडीमध्ये त्यांना बैलगाडीला छान असं शिवून घेतलं आणि त्याच्यामध्ये पूर्ण शेणखत त्यांनी भरून काढलेलं आहे. तर म्हणत आता मी भरून ठेवतो, म्हणजे मला सकाळी उद्या उठल्याबरोबरच ते नेता येईल. कारण उन्हाचं नेलं जात नाही आणि सकाळी सकाळीच माझ्या ट्रिपा होऊन जातात. बैलगाडीने मला रोज रोजही नेलं तर तरीसुद्धा मला पूर्ण शेणखत न्यायला 2-3 दिवस लागतील. म्हणून त्यांनी रात्रीच शेणखत भरून ठेवलं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर बस चहा पाणी घेतलं आणि निघालेत शेताकडे जाण्यासाठी. म्हणतात ना, शेतकऱ्याचं जीवन सोपं नसतं, तर तसंच आहे. माझे वडिलांना बघून मला खरंच ते आठवतं, डोळ्यासमोर येतं पूर्ण की कसं आहे शेतकऱ्याचं जीवन नक्की. त्यांना 5 मिनटंही आराम नसतो, काही ना काही चालूच असतात शेतीची कामं. असं म्हणतात उन्हाळ्याचे काही कामं नसतात, पण उन्हाळ्याची सुद्धा कामं असतात. कारण की जी शेती त्यांनी समजा पावसाळ्यात त्यांना पेरायची असते, ती शेती त्यांना उन्हाळ्याची पूर्ण प्रकारे तयार करून ठेवावी लागते. जसं शेणखत वगैरे म्हणा किंवा काड्या कचरा वेचायचं म्हणा, आणि जे कपाशी पेरलेली असते ते कपाशी उपटणं म्हणजे पाडणं वगैरे, ते सर्व कामे त्यांना उन्हाळ्याची करायचीच असतात. त्यामुळे उन्हाळ्याचाही शेतकऱ्यांना आराम काही नसतोच. सकाळी सकाळीच पप्पा निघालेत आता शेणखत घेऊन. तर आता सकाळी सकाळी त्यांनी 2 ट्रिपा मारल्या. ते 1 ट्रिप ते घेऊन गेले, नंतर परत वापस आले. परत ते पूर्ण जे बैलगाडी ते भरली आणि ते घेऊन गेले वापस. आणि तिथून आल्यानंतर परत ते भरून ठेवली, म्हणजे मी संध्याकाळी घेऊन जाईल. तर असे एका दिवसाला 3 ते 4 ज्या गाड्या आहेत त्या त्यांनी नेल्या. आणि इकडे मम्मी कुठं शांत बसते, ते सुद्धा शांत बसायला तयार नाही आहे. आता कापूस विकला, म्हणजे घरं खाली झालेली आहेत, तर पूर्ण जे 2 रूम होत्या ते चांगलं झाडझटक करून घेतल्या आणि लावली मोटरनं, लावली धुवायला. पूर्ण जे घर आहे ते पाणी फेकून फेकून घासून घुसून तिने छान अशी धुवून काढली. आणि तिचं धुणं चालूच होतं. तर मावशीला काल माहिती पडलं की मम्मी घरी आलेली आहे, तर आज मावशी तिच्या भेटीसाठी आली आहे आणि मम्मीचे इकडे कामं सुरू होते. तर आमच्या कामामध्येच मावशी आणि सत्यम दोघंचे दोघं आले तर मम्मीच्या भेटीसाठी. मावशी आणि सत्यम दोघंचे दोघं गाडी घेऊन आले होते. सत्यम खूप दिवसानंतर आला होता आमच्याकडे. मावशी तरी मधात 1-2 वेळा येऊन गेली, पण सत्यमची आणि माझी तर खूप दिवसाची भेट नव्हती. असं म्हटलं तरी चालेल की माझ्या लग्नापासून म्हणजे 3-4 वर्ष झाले त्याची माझी भेटच नव्हती. कारण मावशी तरी भेटीला या धनमधून येत गेली, सोबतच पल्लवी आणि शिवानी ह्या देखील आल्या होत्या, पण तो कधी आलाच नाही. तो त्याच्या शाळेमध्ये आणि त्याच्या कामामध्येच गुंतून राहायचा. तर त्यामुळे तो आता आज खूप दिवसानंतर तो आणि मावशी आलेले आहेत आमच्याकडे. तर दोघं मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या, आम्ही सर्वजण. तोच शशीसुद्धा झोपेतून उठली आणि तिलासुद्धा मामाला बघून खूपच आनंद झाला. मामा आणि ते मस्त छान प्रकारे बॅट खेळत होते. बॅट बॉल खेळणं चालू होतं दोघांचं. आणि मोठी आई, मम्मी, मावशी, मी, आमच्या सर्वांच्या छान अशा गप्पा गोष्टी चालू होत्या. थोडा वेळ मावशी बसल्या, चहा पाणी घेतल्या आणि लगेचच निघाल्यात घरी जाण्यासाठी. तर संध्याकाळ झालेली होती. संध्याकाळी 4-5 वाजता ते आता ऊन उतरलं, म्हणत मी जाते घरी. आम्ही सर्वांनी खूप म्हटलं त्यांना की थांबा उद्या जा. पण मावशी ऐकायला तयार नव्हत्या, कारण शिवानी एकटीच होती घरी. तिचे पप्पा जे होते ते बाहेर गावी गेलेले होते, त्यामुळे ती एकटी असल्या कारणाने मावशी आणि सत्यम दोघांना पण थांबता येत नव्हतं. तर दोघंचे दोघं थोडा वेळ बसले, गप्पा गोष्टी केल्या आणि निघाले जाण्यासाठी. तर निघता मावशीने पैसे काढले. तर मावशीला
काही सामान सांगायचं होतं, त्यासाठी मावशीने वेदूला पैसे दिले. तर शशीचं सुरू झालं, मला पैसे द्या, मला पैसे द्या म्हणून. तर मावशीने तिलासुद्धा पैसे दिले आणि वेदूलासुद्धा पैसे दिले की हे तुम्हाला घ्या खाऊसाठी. तर आधी दोघांनी नाही केलं, नंतर दोघांनी पण पैसे घेतले आणि खूप खुश झाले. शशी तर सर्वांना दाखवत फिरत होती, मला आईनं पैसे दिले, मला आईनं पैसे दिले म्हणून. आणि वेदूला तर एक नंबर दाखवत होती, कारण तिला असं वाटलं की दीदीलाच दिलं, मला दिलं नाही. त्यानंतर मावशीचं छान प्रकारे लाडसुद्धा केला, थँक्यू वगैरेसुद्धा म्हटलं, किसी वगैरेसुद्धा केली. आणि तसंच गप्पा गोष्टी करत करत आता शेवटी मावशी म्हणतात, चला उशीर होतो आहे, आम्ही जातो घरी. आणि आता मावशी निघाल्यात घरी जाण्यासाठी. जवळ गाव असलं की असंच असतं, मावशीचं गाव आमच्या गावाजवळच आहेत, म्हणजे तरी 1 तास लागतो जाण्यासाठी. पण असं जवळ आहे त्यामुळे त्या आल्या पण, भेट वगैरे घेतली आणि आता निघाला पण. त्यामुळे तेवढंच काय होणं, पण भेट तरी होते. पण तेच आमचं मामाचं गाव दूर आहे, त्यामुळे आमचं जाणंसुद्धा होत नाही. जाणं म्हटलं म्हणजे आधीच विचार करावा लागतो की 2 दिवस लागतील, कारण 1 दिवस पुन्हा जाण्यात जातो आणि 1 दिवस येण्यामध्ये. आणि एवढ्या दूर गेलो तर एकच दिवसात जाणं येणं करावं असं वाटत पण नाही, मग अजून 1 दिवस राहिलं जातं, म्हणून 2-3 दिवस लागतात. त्यामुळे तिथं जायला तर खूपच विचार करूनच जातो आम्ही, नीट सुट्टी काढूनच जावं लागतं. चला तर आता मावशी निघालेले आहेत. मी सुद्धा मावशींना नमस्कार वगैरे केला आणि आता मावशीनी सुद्धा सर्वांना बाय वगैरे करून निघालेले आहे. सत्यमसुद्धा गाडी घेऊन बाहेर उभा आहे. तर आता मावशीने शशीचा छान प्रकारे लाड केला आणि शशीला बाय वगैरे करून आता मावशी निघालेल्या आहेत. मावशी गाडीवर असल्या कारणाने काय अर्ध्या पाऊण तासामध्येच घरी पोहोचून जाणार होत्या. तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व काही पाहुण्यांची लगबग, शेतीची लगबग, घरकामाची लगबग, सर्व लगबगच होती. तर असा आमचा आजचा हा व्हिडिओ होता. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा आणि सर्वांसोबत शेअर करत राहा. चला तर मग बाय बाय.